ओम साईराम. भक्तजनो, चला आता आपण श्री साईबाबांच्या आशीर्वादाने अध्याय 11 वरील पूरक विवरण ऐकूया. तर हा 11वा अध्याय फार महत्त्वाचा आहे. हेमाडपंतांनी तर या अध्यायाचे पठण म्हणजे यजुर्वेदातील प्रसिद्ध रुद्राध्यायाचे 11 वेळा पठणच म्हटले आहे. श्रीधर स्वामीकृत श्री शिवलीलामृताचाही 11वा अध्याय श्रेष्ठ मानला आहे. असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीलामृत, हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. श्रीमद्भगवद्गीतेचा 11वा अध्याय तर प्रसिद्धच आहे. त्यात अर्जुनाला भगवंताचे विश्वरूप दर्शन घडते आणि मग तो श्रीकृष्णाचे भगवत स्वरूप ओळखून त्यांना वारंवार नमस्कार करून म्हणतो, त्वमाविदेवः पुरुष पुराणस्त्वमस्य विश्वस्य परमनिधानम, वेत्तासी वेद्य च परम च धाम, त्वया ततं विश्वमनंतरूपः. तुम्ही आदिदेव, पुराण पुरुष, विश्वाचे आधार, ज्ञाते, ज्ञेय व परमधाम आहात. हे अनंतरूपा, तुम्हीच हे विश्व व्यापिले आहे. नम पुरस्तादथ पृष्ठस्ते नमोस्तुत, ते सर्वत एव सर्वम, अनंतवीर्यामित विक्रमस्त्व, सर्व समाप्नोषी ततोसी सर्वः. हे सर्वात्मका, तुम्हाला समोरून, पाठीमागून व सर्व बाजूनी नमस्कार असो. तुमचा पराक्रम अगणित व शक्ती अनंत असून तुम्ही सर्वांना व्यापून राहिल्यामुळे तुम्ही सर्व आहात. श्री साई सच्चरिताचा 11वा अध्याय वाचल्यावरही आपणाला कैसे इंद्र अग्नीवरून बाबांच्या वचनास देती मान, आणि तो हा साई संतवर ईश्वराचा दुजा अवतार याची प्रचिती येते. म्हणून हेमाडपंत म्हणतात, कोणी म्हणत भगवत भक्त, कोणी म्हणत महाभागवत, परी आम्हासी ते साक्षात भगवंत मूर्तिमंत वाटले. या अध्यायात सगुण व निर्गुण भक्तीचे स्पष्टीकरण आहे. न करिता सगुणाचे ध्यान, भक्तिभाव कदा प्रकटेना, आणि सप्रेम जव भक्ती घडेना, कळी उघडेना मानाची. ते अमल्याविण काही, केवळ कर्णी केसगंध नाही, ना मकरंद ना भ्रमर पाही, ते तर राहील क्षणभरी. सगुणतेची साकार, निर्गुणते निराकार, भिन्न नाही परस्पर, साकार निराकार एकची. थिजले तरी ते घृताची संचले, विगुरले तरी घृतची म्हणितले. सगुण निर्गुण एकची भरले, समरसले विश्वरूपे. डोळे भरुनी जे पाहू येई, पदी ज्याच्या ठेविता डोई. जेत ज्ञानाची लागे सोयी, आवडी होई ते ठाई. जयाची ये संगती, प्रेम वार्ता करू येती, जयाची पूजू ये गंधाक्षती, म्हणून आकृती पाहिजे. निर्गुणाहुनी सगुणाचे, आकलन बहु सुकर यसाचे, दृढावल्या प्रेम सगुणाचे, निर्गुणाचे बोधन ते. तसेच संतांचे महात्म्यपण आहे. गंगा समुद्रा भेटू जाते, वाटेने तापारता शीतल करीते. तीरींचे तरुसी जीवन देते, तृषा हरिते सकळांची. तैसेच संतांची अवतार स्थिती, प्रकट होती आणि जाती. परितयांची आचरिती रीती, पावन करीती जगाते. आणि बाबांचे ब्रह्मस्वरूप वर्णन तर किती सुंदर आहे. सगुणातला जो सगुण, निर्गुणातला जो निर्गुण, गुणावंतातील जो अत्युत्तम गुण, गुणियांचा गुणिया गुणी राजा. पर्याप्त काम जो कृतकृत्य, सदा यदृच्छाल भृतृप्त, जो अनवरत आत्मनिरत, सुख दुःखातीत जो, आत्मानंदाचे जो वैभव, कोणावर्णवेल ते गौरव. अनिर्वाच्य सर्वथैव ब्रह्मदैवत मूर्त जो, की ही अनिर्वचनीय शक्ती दृश्यरूपे अवतरलिक्षिती. सचित सुखानंदाची मूर्ती, ज्ञान संवित्ती तीच ती. ब्रह्माकारांधकरण मूर्ती, झाली जयाची प्रपंची निवृत्ती. नित्य निष्प्रपंच ब्रह्मात्मैक्या स्थिती, आनंदमूर्ती केवकती. आनंदो ब्रह्मेती श्रुती, श्रोते नित्य श्रवण करीती. पुस्तक ज्ञानी पोथित वाचिती, भाविका प्रतीती शिर्डीत. डॉक्टर पंडितांच्या त्रिपुंडराचा कथेत आपल्याला बाबा भोळेसा म्हणजे शंकर असल्याचे दर्शन घडते. भक्ताच्या अनन्य भक्तीपुढे त्यांचे काही चालत नाही. भक्ताचा कसलाही हट्ट ते न रागवता पुरा करतात. आपण मोठे पवित्र ब्राह्मण, हा जातीचा अपवित्र यवन, कैसे करू त्याचे पूजन, ऐसे न तन्मय शंकले. ऐसे मज त्याने फसविले, तेथे माझे उपाय हरले. नको म्हणणे जागीच राहिले, अधीन केले मज तेणे.
तसेच सिद्दीक फाळक्याच्या कथानकातही बाबांचे शंकरासारखे रौद्र रूप दिसून येते. पण ते खरे नव्हे. भक्ताची योग्यता पटली की त्यावर कृपेचा वर्षाव होत असे. जरी क्रोधे कांपले थरथरा, डोळे जरी फिरविले गरगरा, तरी पोटी कारुण्याचा झरा, माता लेकुरा तैसा हा. क्षणात वृत्तीवरी येता, हाका मारुनी बाहती भक्ता, म्हणती मी कुणावरीही रागवता, ठावेन चित्ता माझिया. माय हाणी लेकुरा लाता, समुद्र करी नदिया परता, तरीच मी होय तुम्हा अवहेरता, करी नाही ता तुमचिया. मी माझ्या भक्तांचा अंकिला, आहे पासीच उभा ठाकला, प्रेमाचा मी सदा भुकेला, हाकेला देत असे. खरोखर साईबाबा खुद्द शिवशंकरच असावेत. उगाच नाही हेमाडपंतांनी या अध्यायाला शंकराचा आवडता रुद्राध्याय म्हटले आणि पुढे अध्याय 28 मध्ये गुजराती ब्राह्मण मेघा साईस प्रत्यक्ष शंकर भावी, शंकर शंकर मुखे गरजत, अन्य दैवत मानेना. असा सर्वशक्तिमान व भक्तवत्सल देव शिर्डीकरांना लाभला, हे त्यांचे केवढे भाग्य. न लगे तयासी बोकड कोंबडा, न लगे तयासी टकाटोक दोकडा, एक भावाचा भुकेला रोकडा, करी झाडा संकटाचा. तेव्हा हेमाडपंतांनी या अध्यायाच्या पठणाची जी फलश्रुती सांगितली आहे त्याबद्दल शंका घेण्याचे कारणच नाही. होऊनी श्रद्धा भक्तियुक्त, करील जो या अध्यायाचे नित्य पारायण, होऊनी स्वस्थ चित्त, आपादा निर्मुक्त होईल. फार काय करू मी कथन, शुद्ध करोनिया अंतकरण, नेमनिष्ठ व्हा साई परायण, ब्रह्म सनातन पावाल. पुरेल अपूर्व इच्छित काम, वाल अंतिपूर्ण निष्काम, पावाल दुर्लभ सायुज्य धाम, अखंड राम लाधाल. ओम साईराम. अध्याय 11 वरील विवरण आता येथेच संपले. ओम साईराम. भक्तजनो, या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि कमेंटमध्ये ओम साईराम लिहायला विसरू नका. ओम साईराम.